नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील। कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार कधी, किती आणि कशामुळे? कांदा उत्पादनात वाढ, व्यापाऱ्यांकडून मातीमोल किमतीने कांदा खरेदी, काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। कांदा उत्पन्नात वाढ, व्यापाऱ्यांकडून मातीमोल किमतीने कांदा खरेदी बघू शकता। या ठिकाणी कांदा पिकाचा भाव कमी झाल्यामुळे कांदा व्यवस्थापन करून मोठमोठ्या शेडमध्ये कांदा हजारो टन साठवून करून ठेवलेले आहे। नीरा नदी व भीमा नदीच्या पट्ट्यात बावडा व नरसिंगपूर परिसरातील हजारो एकर जमिनीवर कांदा लागवड होती। सर्वच शेतकऱ्यांच्या कांद्याच्या उत्पन्नात वाढ झाली। हजारो टन कांदा उत्पादन वाढले, परंतु हमीभाव नसल्याने पिकलेला माल मातीमोल होऊन कमी किमतीत दराने 3 रुपये ते 13 रुपयापर्यंत शेतकऱ्यांचा कांदा व्यापाऱ्यांनी खरेदी करीत आहे। कांद्याला भाव कमी मिळत असल्याने छोट्या मोठ्या शेतकऱ्यांनी कांदा निवडून चाळीमध्ये साठवण करून ठेवण्यात आलेला आहे। कांद्याला भाव कमी असल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे। राज्य शासनाने पिकलेल्या कांद्याला योग्य तो हमीभाव मिळवून द्यावा, एकटीच कष्टकरी शेतकऱ्यांची मागणीच आहे। शेतात पेरलेल्या पिकासाठी शेतकरी राजा अडचणीत आलेला आहे। शेतकरी जिवंत राहिला तर अन्नधान्य शेतमाल प्रत्येक बाजारपेठेत मिळेल, अन्यथा मिळणार नाही। म्हणूनच शेतकरी जिवंत ठेवण्याचा शेतमालाला योग्य हमीभाव मिळवून द्यावा अशी मागणी नरसिंगपूर, टनू, गिरवी, ओझरे, पिंपरी बुद्रुक या ठिकाणी गोदी, लुमेवाडी, सराटी, लिंबोडी, गणेशवाडी आदी भागातील शेतकऱ्यांची आहे। धन्यवाद। आणि कांद्याला योग्य दर मिळेपर्यंत कांदा साठवणूक करून ठेवलेला आहे। शेतकऱ्यांची मागणी मान्य करून शेतमालातील सर्व पिकाला भाव योग्य जाहीर करावेत अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहेत। धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। तर भेटूया पुढील अशा माहिती अपडेट्स होतोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।